श्री जरीमरी माताय नमः। ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः। ओम श्री हनुमंताय नमः। ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः। ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः। ओम श्री हनुमंताय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री राधे कृष्ण। ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः। बागा, काय सांगू नट्टू काका, खूप मोठं धर्मसंकट आलंय हो. अरे पण झालंय काय हे तरी सांग. नट्टू काका, ते आज सकाळी दुकानावर यायच्या आधी मी बावरीजींना भेटायला गार्डन मध्ये गेलो होतो. सांगा बरं, मी कोण आहे? नट्टू काका. काय भागेश्वरजी, तुम्हाला माझा आवाज नट्टू काका सारखा वाटतो काय? बावरीजी, मी तर मस्करी करत होतो. काय भागेश्वरजी, तुम्हाला आजच्या दिवशी पण मस्करी सुचते? आजच्या दिवशी का? काय आज? तुम्हाला आठवत नाहीये की आज काय ते? लक्षात आहे ना, आज बुधवार आहे आणि तारीख पण 12 आहे. नाही भागेश्वरजी, आज अजून काहीतरी खास आहे. काहीतरी खास आहे? कमाल आहे बावरीजी, मला काय नाही आठवत की आज काय आहे. तुम्ही माझ्या चांगल्या मूडची वाट लावून टाकली. तुम्हाला तर काहीच लक्षात नाहीये. एक दिवस तर तुम्ही मला पण विसराल. अरे नाही बावरीजी, फूल आपल्या सुगंधाला कसं काय विसरू शकणार? फुलाचा गंध तर त्याच्या आतमध्येच असतो ना. म्हणजे भागेश्वरजी, तुमच्या सगळं लक्षात आहे. मला सगळं नीट लक्षात आहे बावरीजी. आजच्या दिवशी 1 वर्षांपूर्वी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणूनच बावरीजी, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट सुद्धा आणलंय. गिफ्ट? काय गिफ्ट आहे भागेश्वरजी? तुम्ही स्वतः जुगडून बघा ना. कांदा? कांदा. तुम्हाला लक्षात आहे ना, या कांद्यामुळेच तर आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणून मी ठरवलं की आज तुम्हाला भेट म्हणून मी तो कांदाच देणार आहे. थँक्यू भागेश्वरजी. भागेश्वरजी, चला ना, आजचा दिवस साजरा करूया. आधी पिक्चर बघायला जाऊया, मग पार्क मध्ये फिरायला आणि मग पावभाजी खायला. नाही बावरीजी, आज सुट्टी नाहीये. आज तर चालू दिवस आहे. दुकानात खूप सारे काम आहे आणि जर का मी शेठजींना सांगितलं तर ते खूप रागवतील माझ्यावर. नाही तर तुम्ही नाही सांगितलं ना तरी सुद्धा रागवणार. विचार करा ना भागेश्वरजी, आज आपली पहिली मीटिंग अॅनिव्हर्सरी आहे. शेठजींना मनवायला काय करू मी? एक काम करा, आज दुकानावरच नका जाऊ. नाही बावरीजी, दुकानावर तर जावंच लागणार. आमच्या शेठजींना मनवायला अगोदर ते थोडे रागवतील, पण नंतर मी कसंही करून त्यांना मनवेनच. भागेश्वरजी, मग ठीक आहे, तुम्ही शेठजींकडून सुट्टी घेऊन मला घ्यायला या. नंतर आपण पिक्चर बघायला जाऊया, पण घ्यायला या. हो बावरीजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी इथून सरळ दुकानातच जाणार आणि शेठजींना मनवून सुट्टी घेऊन तुम्हाला परत घ्यायला येणार. अरे पण बागा, तू शेठजी जवळ सुट्टी मागणार कशी? अकॉर्डिंग टू शेठजीज डेली रुटीन, शेठजी या दरवाजातून आत येणार. आणि आतमध्ये येऊन सर्वात आधी ते गल्ल्याला पाया पडतील. जसा जसा घड्याळाचा काटा पुढे जाणार तसं तसं काम पण वाढत जाणार आणि जसं जसं काम वाढत जाणार शेठजींच्या डोक्याचं तापमान पण वाढत जाणार. तर मग एक काम करूया नट्टू काका, थंड थंड सीताफळ फालुदा शेठजींना पाजून नंतर त्यांचं डोकं एकदम शांत करेन आणि नंतरच त्यांच्याशी सुट्टीबद्दल बोलेन. नाही बागा, सीताफळ फालुदा इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सेव्ह मनी फॉर बावरी. आणि दुसरं काय आहे ना की थंड आणि गरम मिक्स झालं की एक्सप्लोजन होतं. थंड फालुदा आणि शेठजींचं गरम डोकं दोन्ही एकत्र झाले तर दोघांपैकी एक तर फुटणारच. अरे बापरे,
मग आता काय करू? शेठजी सोबत केव्हा बोलू मी? आय थिंक एक चान्स आहे. केव्हा? शेठजी गल्ल्याला पाया पडून काम सुरू करतील, त्यामध्ये एक छोटीशी जागा आहे. त्या छोट्याशा जागेत शिरून तू तुझं म्हणणं सांगशील तर कदाचित तुझं काम होऊ शकतं. वा नट्टू काका वा, खूप छान आयडिया. याला म्हणतात म्हाताऱ्याचा अनुभव. चालतंय. नटू काका, हे बाहेर कसलं काम चालू आहे? शेठजी, रोड रिपेअरिंगचं काम चालू आहे. सत्यानाश, आज पूर्ण दिवस डोक्यावरती ठाक ठोक चालू राहणार. गेला आजचा दिवस. अरे असं दिवसभर बाहेर काम चालू राहिलं तर ग्राहक दुकानात कसे येतील? काय खुणवाखुणवी चालू आहे दोघांमध्ये? शेठजी, बागाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? बोल, काय सांगायचंय? शेठजी ते बोल. त्याचं काय की ती अजून छोटीशी जागा उघडली नाही, कसं घुसू? अरे नको उघडू दे, तू शिरा. काय बडबडताय तुम्ही दोघे? नाही शेठजी, ते आज मला एक मिनिट तू थांब. मी बोलून घेतो तुझ्या अगोदर, नाहीतर मी विसरायचो. आज तुला खूप काम करायचं आहे. सगळ्यात आधी बँकेत जाऊन पासबुक भरून घ्यायची आहे. त्यानंतर ते अरोरा भाऊंच्या हॉटेलमध्ये आपण एसी दिला आहे ना, तर ते सांगत होते की त्यातून पाणी गळत आहे, तर ते पण बघून घे. नंतर त्या मायाजींचा फोन आला होता की त्यांच्या घरी केबल दिसत नाहीये. मला वाटतंय की त्यांचं टीव्हीचं सेटिंग बिघडलं असेल, तर ते बघून घे. आणि हो, गोपाल भाऊंचा चेक रेडी आहे, तो पण घेऊन ये. ठीक आहे? अरे हा, काय बोलत होतास तू? ते शेठजी, ते मी आज काहीतरी वेगळंच करण्याच्या विचारात होतो. काय नवीन स्टॉकची लिस्ट बनवायचा विचार करत होता? अरे बाबा, ते नटू काका करतील. तुला जे काम दिलंय ते तू कर ना. कशाला इथला तिथला विचार करतोयस? नाही शेठजी, मी ते नवीन स्टॉकची लिस्ट नाही, काहीतरी वेगळंच करायचा विचार करत होतो. काय वेगळं काय? बोलू? ते मी शेठजी, मी आज तुमच्यासाठी चहा आणायचा विचार करत होतो. अरे भाऊ, मग यात विचारायचं काय? मागव, जा चहा मागव. नाही शेठजी, बागा तुमच्यासाठी चहा मागण्याबद्दल विचारत नव्हता. मॅटर इज समथिंग एल्स. ऍक्च्युली बागा तुम्हाला काहीतरी सांगायला घाबरतोय. का? असं काय केलंस तू जे मला सांगायला घाबरतोयस? काय झालं तुझ्याकडून? नाही शेठजी, माझ्याकडून काहीच नाही घडलंय. मी काहीच नाही केलंय. मग ते म्हणजे आज ना, मी आले बागेश्वरजी. बावरीजी तुम्ही? बाहुरी तू? बावरीजी तुम्ही इथे? तुम्ही मला रिक्षातून घ्यायला याल, मी तुम्हाला स्कूटरवर घ्यायला आले. आणि ही बघा पिक्चरची तिकीट आजच्या शोची. चला बागेश्वरजी, आपण पिक्चर बघायला जाऊया.